वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. या बुक क्लबमध्ये आपण सगळेजण आहोत. इथे आपण पुस्तक इंटरप्रिट करत असतो. आणि आता जे पुस्तक आपण हाती घेतलं आहे त्याचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. यातला आपण तिसरा चॅप्टर बघतोय. तर काही जण जे आधीपासून जॉईन होतात ते म्हणत असेल सर आधी इंट्रोडक्शन झालेलं आहे, तो एक पहिला चॅप्टर आहे. तर येस, तो तो चॅप्टर बघून जर म्हटलं तर हा चौथा चॅप्टर आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपण ओव्हरऑल नेपोलियन हिल यांना आपण नेपोलियन हिल आपल्याला काय सांगणार होते हे आपण जस्ट डिस्क्राईब केलं होतं. आणि त्याच्यानंतर डिझायर काय आहे, डिझायर बद्दल आपण खूप छान बोललो होतो. त्याच्यामध्ये बर्निंग डिझायर हा इंट्रोड्यूस केला होता पार्ट. त्याच्यानंतर फेथ विषय सांगितलं. ओके, म्हणजे विश्वास आपला किती पाहिजे आपण ज्या गोष्टी आयुष्यामध्ये करणार आहोत किंवा जे आपण मॅनिफेस्ट केलेल्या आहेत, ज्या काय ऑर्डर तुम्ही युनिव्हर्सला दिल्या आहेत त्या प्रत्यक्षात येणार आहेत याविषयी तुमचा विश्वास पाहिजे. असा हा मागचा चॅप्टर झाला. आणि आता आपण पुढच्या चॅप्टरकडे वळतोय, ती म्हणजे यशाची तिसरीच पायरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ते म्हणजे ॲटो सजेशन. तर तुमच्या समोर स्क्रीनवरच मी लिहिलेलं आहे की थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल यांचा चौथा चॅप्टर आहे ॲटो सजेशन. आणि त्यातली टॅगलाईन मी अशी दिली आहे, द मीडियम ऑफ इन्फ्लुएन्सिंग द सबकॉन्शियस माइंड. म्हणजे बघा इथेच सगळा सारांश येऊन जातो या चॅप्टरचा की तुम्हाला ॲटो सजेशन करायचंय. ओके, की ॲटो सजेशन का करायचंय? बिकॉज यू वॉन्ट टू इन्फ्लुएन्स युअर सबकॉन्शियस माइंड. अँड ॲटो सजेशन इज द ओनली टेक्निक विच विल हेल्प यू टू इन्फ्लुएन्स युअर सबकॉन्शियस माइंड. मग हे एक मीडियम आहे ॲटो सजेशन, त्यातनं आपण सबकॉन्शियस माइंडला इन्फ्लुएन्स करू शकतो. तर स्टार्टिंगला ते असं म्हणतात की ॲटो सजेशन म्हणजे काय. एक मिनिट मॅम, तेवढी खिडकीला आवाज येतोय. व्हॉट इज ॲटो सजेशन? तर त्यांनी डेफिनेशन मध्ये त्यांना सांगितलंय की ऑल सेल्फ ऍडमिनिस्टर्ड स्टिम्युली रिचिंग द माइंड थ्रू द फाईव्ह सेन्सेस. म्हणजे काय सिम्पल सांगितलंय आपल्याला. म्हणजे आधी पण मला आधी कसं वाटायचं ॲटो सजेशन म्हणजे काय, की डोळे मिटायचे आणि आपणच आपल्या स्वतःला बोलायचं. एवढ्यावरच नाहीये ते ॲटो सजेशन, आपण वी कॅन गिव्ह विथ आवर फाईव्ह सेन्सेस. ओके, म्हणजे पाहून सुद्धा आपण ॲटो सजेशन देतो आहोत, ऐकून ॲटो सजेशन देत आहोत, चवीतनं ॲटो सजेशन देत आहोत, स्पर्शातनं ॲटो सजेशन देत आहोत. तर ह्या सगळ्या सेन्सेस तुमच्या कामाला लागल्या पाहिजेत तुम्हाला स्वतःच्या मनाला ॲटो सजेशन द्यायला. ओके, म्हणजे काही गोष्टी तुम्हाला स्पर्शाने पण जाणवल्या पाहिजे, कारण ही गोष्ट मला आयुष्यामध्ये हवी आहे. ओके, त्याला तुम्ही स्पर्श करून बघितलेला आहे. जसं एखादी कार आहे, तुम्ही बसून बघितली, टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघितलेली आहे. त्याच पद्धतीने काही गोष्टी तुम्ही बघितल्या आहेत, बघितल्यानंतर तुम्ही त्या मॅनिफेस्ट करू शकतात, कारण ते आधी बघितल्या असल्यामुळे त्या सोप्या जातात काही गोष्टी मॅनिफेस्ट करायला. समजा एखादं घर आहे, तुम्ही कधीच बघितलं नाही, सगळे इमॅजिन करताय, तर थोडं अवघड जातं. त्याच्यावेळी एखादं घर तुम्ही बघून आलात आणि मॅनिफेस्ट करताना, ॲटो सजेशन करताना तुम्ही समजा ते आठवतायत, इमॅजिन करतायत, तर ते सोपं जातं. म्हणजे हे पाच सेन्सेस आपल्या सबकॉन्शियस माइंडशी बोलत असतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा निश्चय केलेला आहे. ओके, आणि त्या निश्चयामध्ये तुम्ही ठरवलेलं आहे की एखादी गोष्ट तुम्ही करणार नाही. पण आपल्या फाईव्ह सेन्सेसपैकी एका सेन्सेसला ती गोष्ट दिसली, तर आपण असं होऊ शकतं, आपण वी गेट डायव्हर्ट टू दॅट द रॉंग थिंग्स ऑल्सो. म्हणजे हे सबकॉन्शियस माइंड कडे पाठवण्याची जबाबदारी जरी कॉन्शियस माइंडची असली, तरी यासाठी जबाबदार हे फाईव्ह सेन्सेसच आहे. ते रिस्पॉन्सिबल आहे किंवा त्यांना असं म्हणता येईल, ते कॉन्शियस माइंड बरोबर काम करतात. आणि त्यांच्या थ्रूच आपण सबकॉन्शियस माइंड पर्यंत आपला विचार पोहोचवत असतो. इट इज द कन्व्हर्सेशन यू हॅव विथ युअर सेल्फ ऑर युअर सेल्फ टॉक. म्हणजे इथे असं कन्व्हर्सेशन करतात की ते तुम्ही स्वतःशीच स्वतः बोलत असतात. ओके, आणि ह्या फाईव्ह सेन्सेस मधनं बोलत असतात. याला ॲटो सजेशन काय म्हटलंय? ॲटो म्हणजे काय? सेल्फ. म्हणजे स्वतःहून या सगळ्या गोष्टी घडतायत, ॲटो मोडवर गेलेल्या आहेत, की स्वतःच आपण बोलत असतो. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कळत न कळत आपल्याशी बोलत असतो. आणि इव्हन आपल्याला माहित नसतं आपण काय बोलतोय, पॉझिटिव्ह बोलतोय, निगेटिव्ह बोलतोय, पण आपण बोलत असतो, ॲटो मोडवर असतो. आणि सजेशन, तर हे सजेशन आपल्याला यांना द्यायचे आहेत. त्याला आपण म्हणणार आहे, हे सजेशन आपण जे काय देणार आहेत, हे प्लॅन आयडियाज असतील किंवा प्लॅन सजेशन असतील. ते आपण ठरवणार की यांना आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय सांगायचंय. ओके, म्हणून याला ॲटो सजेशन म्हटलंय. ॲटो म्हणजे सेल्फ, स्वतःहून दिलेला. ओके, आणि इथं सजेशन मध्ये सुचवायचंय आपण. ओके, तर हे बऱ्याच गोष्टी आहे. जसं फॉर एक्झाम्पल काही वेळेस आहे ना, आपण व्यवस्थित सगळं आपल्या आयुष्यात चाललेलं असतं, पण कुठेतरी आपण आहे ना काही चुकीच्या गोष्टी ऐकतो. जसं एखाद्या आजारपणाबद्दल ऐकतो. जसं मी मागे चष्माचं उदाहरण दिलं होतं, की एक जण वय 40 झालं होतं आणि जस्ट सिंपल बसला होता. शेजारचा माणसाने एक चष्मा विकत आणला होता. आणि तो बोलता बोलता असं म्हटला की नाही का, अरे वय एक तर 35च्या वरती गेलं ना, म्हणे चष्मा लागतोच. या बिचाऱ्याच्या काही मनात काही नव्हतं, पण त्याने ती गोष्ट ऐकली. आणि ही वॉज थिंकिंग दॅट की अरे माझं वय 40 झालंय, मग मलाही चष्मा लागेल का, मग बहुतेक लागू शकतो का. असं त्यांनी 3-4 दिवस विचार केला आणि 5व्या दिवशी त्याचं डोकं दुखत होतं.
मग त्याला असं वाटलं, अरे डोकं दुखतंय म्हणजे नक्की चष्मा लागला असेल. मग तो त्या चष्म्याच्या दुकानात गेला आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्हाला तर नंबर आहे, आणि लगेच त्याला चष्मा लागला. द थिंग इज दॅट हे सजेशन झालं. पण आता ऍटो सजेशन म्हटलंय म्हणजे इथे असं म्हटलंय की आपण लोकांनी आपल्याला सजेस्ट नाही करायचंय. मॅम प्लीज अवॉइड दॅट. लोकांनी आपल्याला ते सजेस्ट नाही करायचंय, तर आपणच स्वतः आपल्याला सजेस्ट करायचंय. ओके, याला आपण ऍटो सजेशन असं म्हणणार आहोत. तर ह्या ऍटो सजेशनमुळे काय होणार आहे की ब्रिज बिटवीन कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. तर हे ऍटो सजेशन ब्रिज आहे एक प्रकारचा, की कॉन्शियस थॉट मधला आणि अनकॉन्शियस थॉट मधला. इथे ना मी थोड्या काही गोष्टी दिल्या की कॉन्शियस माइंड मध्ये काय होतं. तर पहिली गोष्ट सांगितली की कॉन्शियस माइंड मध्ये थिंक होतं, म्हणजे आपण विचार करतो. त्याच्यानंतर आपण रिझन्स शोधतो, लॉजिकल विचार करत असतो, रिझन्स शोधतो. एखादी गोष्ट समजा मी तुम्हाला सांगितली ही, आपण विचारतो हा हीच का करायची, मग असंच का करायचं. वी आर नॉट गोइंग टू ऍक्सेप्ट इट ब्लाइंडली. मग थिंकिंगचा जो पार्ट आहे किंवा विचाराचा जो पार्ट आहे आणि डिसिजनचा जो पार्ट आहे तो कॉन्शियस माइंडकडे असतो. मग तो डिसाईड करतो, हा मला हे करायचंय ते करायचं. ओके. आणि सबकॉन्शियस माइंड इथे मी लिहिलेलं आहे बघा. सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यांनी काय केलंय, सबकॉन्शियस माइंड फक्त ऍक्सेप्ट करतं की वरून मला काय ऑर्डर आली आहे कॉन्शियस माइंड मधनं. त्यांनी सांगितलं की बाबा ह्या गोष्टीचा तुम्ही होकार द्यायचा किंवा ही गोष्ट तुम्ही फॉलो करायची. मग ते ऍक्ट होतं, म्हणजे काम काम करायला लागतं. दुसरं, त्यांनी आपण म्हटलं की एक्झिक्यूट करतं. एक्झिक्यूट करतं म्हणजे हा हे करायचं आहे ना, मग ते कामाला लागून जातं. आणि तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे काय करतं, मॅनिफेस्ट करतं. मॅनिफेस्ट करतं म्हणजे हा ही गोष्ट कशी होईल. ओके, त्यानुसार ते मॅनिफेस्ट करायला लागतं की ही गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करायची, कारण सबकॉन्शियस माइंडने आपल्याला आज्ञा दिलेली. ओके. मग कॉन्शियस माइंडने आपल्याला आज्ञा मिळते कोणाला, सबकॉन्शियस माइंडला, आणि ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते आलं आणि सबकॉन्शियस माइंडने ते ऍक्सेप्ट केलं की मग ते कामाला लागतं. म्हणून त्यांनी म्हटलं की सेल्फ सेल्फ टॉक किंवा ॲटोसजेशन हे एक ब्रिज आहे बिटवीन कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. नंतर म्हटलंय वर्क विथ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह थॉट्स इक्वली. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तुमचं कुठलेही थॉट्स तुम्ही द्या, तुम्ही निगेटिव्ह थॉट द्या किंवा पॉझिटिव्ह थॉट्स द्या. ओके. तर हे कुठलेही जरी थॉट तुम्ही त्याला दिले तरी त्याच्यावर इक्वलीच तो काम करणार. ओके. समजा तुम्ही असं म्हटलं की खोटं बोलणं चुकीचं आहे. ओके. खोटं बोलायला नको, तर हे तो ऍक्सेप्ट करेल. खोटं नाही बोललं पाहिजे, लगेच ऍक्सेप्ट करेल. त्याचबरोबर तुम्ही असं जर म्हटलं की नाही नाही, काही ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. मग सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करून गेले, अरे काही ठिकाणी. मग ते एक्सक्युजेस आपल्याला जे आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो करतो किंवा एक्सक्युजेस आपण जे देत असतो, तर ह्याच गोष्टीमुळे दिलेला असतो की वी ऍक्च्युली percolate both the thoughts. It is wrong and we have given a condition that is it is right. ओके, मग सबकॉन्शियस माइंड त्यानुसार ऍक्ट करायला लागतं. मॅन हॅज ॲब्सोल्यूट कंट्रोल ओव्हर व्हॉट एंटर्स हिज सबकॉन्शियस. बघ किती महत्वाचं स्टेटमेंट आहे. नेपोलियन हिल असं सांगतायत की काय द्यायचं सबकॉन्शियस माइंडला याचं कंट्रोल आपल्याकडे असतं. ओके. आता बघा, आता जर तुमचं कॉन्शियस माइंड सगळं स्वार्थामध्येच गुंतलेलं आहे आणि त्याला माहिती काय शिस्त बिस्त लावलेलीच नाही आपण कॉन्शियस माइंडला, किंवा आपण चांगल्या पद्धतीचे थॉट्स ऐकतच नाहीये. ओके. सारखं आपण वेगळ्या इन्फ्लुएन्समध्ये आहोत. मग त्यामुळे अशा इन्फ्लुएन्समध्ये तुमचे जे काही थॉट्स निघणार आहेत तर ते चुकीच्याच प्रकारचे असतील आणि तेच तुम्ही खाली पर्क्युलेट करणार आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. तर याच्यावर मला असं सांगायचं आहे की ती चॉईस आपल्याकडे असते की कुठले थॉट्स आपण कॉन्शियस माइंडने सबकॉन्शियस माइंडकडे द्यायचे, कारण कॉन्शियस माइंडकडे चॉईसेस असतात. आता फॉर एक्झाम्पल मी अशा संगतीमध्ये राहतोय की तिथे सगळे लोक पुस्तकच वाचतात. ओके, मग मला सगळ्याकडनं इनपुट्स असं मिळतो की अरे हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे. आणि त्यामुळे मी कॉन्स्टंटली ते त्या विचारात आहे. आणि मी स्वतःहून ठरवतो की नाही, मला ह्या लोकांबरोबरच राहायचंय, कारण की हे खूप छान पद्धतीने काहीतरी डिस्कस करतात, आयडिया डिस्कस करतात, नवीन ऑथर डिस्कस करतात आणि ऍक्सेप्ट इट. आणि ऍक्सेप्ट आल्यानंतर मी काय केलं, ते एकदम माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत मी ते पर्क्युलेट केलेलं आहे. आता होतं काय, की मला एखादं नोटिफिकेशन माझ्या याच्यावर आलं आणि त्याच्यावर समजा रीडिंग संदर्भात काही असेल, तर मी पटकन लगेच विंडो पाहतो, हा काय रीडिंग संदर्भात काय आलंय बाबा, कुठला कुठला नवीन पुस्तक आलेलं आहे. ओके, कुठल्या ठिकाणी बुक टॉक आहे, जसं कुठे पुस्तकांवर बोलू काय, लगेच माझं पॉपअप होतं आणि मी तिथे अट्रॅक्ट होतो आणि मी आय आय फाइंड द टाइम टू रीड इट. त्याऐवजी मला पिक्चरमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही सपोज. ओके, आणि माझं मनाला मी सांगितलंच नाही की पिक्चर एखाद्याबद्दल सांग. तर होतं काय असं की मला पिक्चरचं एखादं जरी आलं, समजा आपण गुगलवर बघतो किंवा क्रोमवर येतच एखादं की ह्या पिक्चरने एवढं कमवलं की हा पिक्चर आता आलेला आहे. पण मला सबकॉन्शियस माइंडला मी घरीच सांगितलं ना की मला पिक्चर आवडतात, त्यामुळे आपलं तिकडे लक्ष जरी गेलं तर वी विल नॉट गेट द टाइम. सिमिलरली आपण त्यासाठी दुर्लक्ष करतो की हा हे झालेलं आहे किंवा याचं काही आवश्यकता नाही. तर द थिंक इज दॅट की आपलं वी हॅव अ ॲब्सोल्यूट कंट्रोल ओव्हर व्हॉट एंटर्स इन सबकॉन्शियस माइंड. तर आपलं स्वतःचं कंट्रोल असतं सबकॉन्शियस माइंडला काय पाठवायचं.
पण आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही म्हणताय पण खरंच असतं का? मग इथे नेपोलियन हिल पुढच्या वाक्यात आपल्याला तसंच सांगणार आहे. ते आपल्याला असं सांगणार आहेत की हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये की ते कंट्रोल असतं. ओके, त्यामुळे आपण म्हणतो हा थॉट्स येतात, थॉट्स जात आहेत, थॉट्स येतात, थॉट्स जात आहेत. आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून नेपोलियन हिल यांनी आपल्याला जर असं हलवलंय, जागृत केलंय आणि जागृत करून ते सांगतायत, अरे बाबा तू जे काही थॉट्स पर्क्युलेट करतोय ना, तर ते तू कंट्रोल करू शकतो. तुझ्याकडे ती ॲबिलिटी आहे की त्याला कंट्रोल करणं, थांबवणं किंवा त्याला थोडं मॅनिप्युलेट करणं किंवा अजून प्युरिफाय करणं हे तुझ्याकडे आहे. यू कॅन चेंज द थॉट्स, यू कॅन चेंज द युअर फ्रेंड्स, यू कॅन चेंज युअर नोटिफिकेशन्स, यू कॅन चेंज युअर सर्च हिस्ट्री. ओके, यू कॅन चेंज युअर अल्गोरिदम. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तू चेंज करू शकतो, हे तुझ्या हातात आहे. पण हे आपल्याला माहित नसतं. मोस्ट पीपल डू नॉट एक्झरसाइज दिस कंट्रोल, हेन्स पॉवर्टी. मग इथं त्याचं उत्तर दिलंय की बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही की त्यांना ती गरिबी किंवा थॉट्सची गरिबी की त्यांच्या आयुष्यातले हे संकट हे त्यांच्या विचारांमुळेच येत आहेत. ओके, हे त्यांना माहितीच नाहीये, त्यामुळे ते त्या एकाच कंडिशन मध्ये राहत आहेत. किंवा तुम्ही असं बघितलं असेल काही लोक फक्त देवाला कोसत असतात किंवा परिस्थितीला कोसत असतात किंवा आपल्या पार्टनरला कोसत असतात किंवा आपल्या आईवडिलांना कोसत असतात किंवा आपण म्हणत असतात अरे मीच कमनशिबी आहे, माझ्याच बाबतीत हे सगळं घडतंय. ओके, असं हे निगेटिव्ह निगेटिव्ह ते विचार करत असतात. तर हे सगळं तुम्ही चेंज करू शकतात. याची ऑथॉरिटी, याची पॉवर तुमच्याकडे आहे थ्रू ॲटो सजेशन. ओके, तर तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील सर तुम्ही असं सांगताय की जसं इकडून फोन करायचंय कॉन्शियस माइंडनी सबकॉन्शियस माइंडला, त्याला सांगायचंय हा थॉट घे आणि चल याच्याबद्दल काम कर. तर एवढं सोपं आहे का? या तुमच्या मनात तोही प्रश्न असेल. मग ॲटो सजेशन मध्ये सबकॉन्शियस माइंडला सांगायचं कसं? हा मेन मुद्दा आपण आता हळूहळू पुढे घेणार आहोत की जो तुमच्या मनामध्ये पण असेल. तर इथे हिल्स म्हणजे नेपोलियन हिल्स यांचा मास्टर मेटाफर यांनी इथे दिलेला आहे. त्याच्यात ही जर तुम्ही डायग्राम बघितली ना, त्याच्यामध्ये ते असं सांगतायत की आपल्या मनामध्ये ना, जसं कुठल्याही एखाद्या धरतीमध्ये किंवा जमिनीमध्ये आपण कुठलंही सीड टाका. म्हणजे तुम्ही एखाद्या गांज्याचं सीड टाका किंवा तुळशीचं रोप टाका. ओके, ते कुठलंही जरी टाकलं ते उगवणारच आहे. ओके, तसंच आपलं मन आहे. ओके, तसंच आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. तुम्ही कुठलाही थॉट द्या, तो निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो त्याला काहीच कळत नाही. तो फक्त त्याच्यावर वर्क करायला लागतो. की तुम्ही एखादी दिशा दिलेली आहे. ओके, मग त्यानुसार तो वर्क करायला लागतो की आता याला मी अट्रॅक्ट कसं करू, याच्यावर मी काम कसं करू. तो हे बघत नाही इट इज राईट ऑर रॉंग. मग इथे खूप छान नेपोलियन हिल असं सांगतात की द फर्टाईल गार्डन, युअर माइंड इज लाईक अ गार्डन, यू चूज व्हॉट सीड्स टू प्लांट डेली. त्यामुळे असं घडी घडी प्रत्येक वेळेस आपण स्वतःचा विचार करायचा, अरे माझं मन म्हणजे एक शेती आहे. ओके, शेतीमध्ये मी जे पेरेल ते उगवणार आहे. तर मी दुसऱ्याविषयी जास्त द्वेष पेरला, मी आय आय एम जस्ट क्वाईट जेलियस अबाउट अदर्स, तर मी तेच मल्टिप्लाय होणार आहे, तेच परिपक्व होणार आहे. त्याच्यावेळी मी असं म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे त्यांचा मूर्खपणा जो आहे तो कमी हो आणि त्यांची चांगली ग्रोथ हो किंवा त्यांचं चांगलं हो. जसं पसायदानामध्ये सांगितलंय त्या पद्धतीने जर मी म्हणायला लागलो तर त्यांचं जेव्हा मी चांगलं म्हणतोय ते अजून माझ्या मनात चांगल्या गोष्टी निर्माण होत आहेत. मी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये जातोय, त्यांचं चांगलं हो म्हटल्यावर माझंही चांगलं होणार आहे. कारण तुम्ही जे पेरता त्याचं डबल होणार आहे, ते उगवणार आहे. आता मी बऱ्याच वेळेस आहे ना, आधी जेव्हा मला एवढं पुस्तक वाचन नव्हतं तेव्हा काय व्हायचं माहिती का? मी बऱ्याच वेळेस असा विचार करायचो की माझ्याच बाबतीत हे असं का झालंय. आणि मी असा विचार करायचो की ह्या व्यक्तीमुळे त्रास होतोय ना, मग त्याच व्यक्तीचा आपण विचार करायचो की हे असं झालंय, तसं झालं, तसं झालं आणि ही व्यक्ती असं वागली, तसं वागली. मग जेव्हा हे द पॉवर वाचलं, यांचं रोंडा बर्न यांचं पॉवर पुस्तक आहे, त्याच्यानंतर मॅजिक पुस्तक आहे किंवा आपण जोसेफ मर्फींचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचलं. त्यात त्यांनी असं सांगितलंय, अरे तुम्हाला जे हवंय ना त्याविषयी बोला, त्याचा विचार करा. तुम्हाला जे नकोय त्याचा कशाला विचार करताय? आपल्याला जे नकोय आपण त्याच्याच विषयी विचार करतोय. हा रागवला, याचा स्वभाव असा आहे आणि हा चुकीचं बोललाय आणि माझ्या आयुष्यातच खराब आहे. व्हाय यू आर टॉकिंग कॉन्स्टंटली अबाउट द निगेटिव्ह थिंग्स? यू शुड टॉक अबाउट द थिंग्स विच यू वॉन्ट रिअली इन युअर लाईफ. ओके, मग मला जे हवंय मी तेच पेरेल ना, तेच उगवणार आहे. मला आनंद हवाय मी आनंद पेरेल. ते रोंडा खूप छान सांगितलं, तुम्ही हॅपी मूडमध्ये राहो. हॅपी मूडमध्ये राहिलात की ऑटोमॅटिकली सगळं हॅपीनेस तुमच्याकडे येत जातो. ओके, इतकं सोपं त्यांनी सांगितलंय. आणि तुम्ही जर विसरलात तर हे हिल्स नेपोलियन हिलनी जो हे उदाहरण सांगितलंय फर्टाईल गार्डनचं, ते नेहमी लक्षात ठेवायचं. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. यातलं एक मेटाफर ते सांगतायत, द सबकॉन्शियस माइंड रिसेंबल्स अ फर्टाईल गार्डन, वीड्स विल ग्रो विथ अबंडन्स इफ सीड्स ऑफ मोर डिझायरेबल क्रॉप्स आर नॉट सोन देअर इन. किती छान सांगितलंय बघा. आता एक्स वाय झेड नावाचा मुलगा आहे, त्याला माहितीच नाहीये की मी सबकॉन्शियस माइंडमध्ये मला आवडणारे थॉट्स टाकू शकतो.
फक्त तो काय म्हणतो, हा इनपुट येतंय आउटपुट चाललंय, इनपुट येतंय आउटपुट चाललंय. तर अशा वेळेस त्यांनी असं उदाहरण सांगितलं की मी जमिनीमध्ये समजा मला अ, काय पेरायचं माहित नाहीये. तर तुम्ही काय केलंय, समजा गहू टाकून दिलेले आहेत, तर गहू तर उगवणारच आहे, पण तुम्ही गहू स्वतःहून नाही पेरलेले ना. पण त्या गव्हाबरोबर बाकीचे वीड्स वीड्स म्हणजे गवत पण वाढत जाणार. कारण यू डोंट हॅव अ चॉईस, तुम्हाला माहितीच नाही त्यात काही उगवू शकतं. त्यामुळे तुम्ही काहीतरी टाकताय, काहीतरी उगवतंय. ओके, मग चांगलंही उगवतंय आणि वाईटही उगवतंय. पण इथे जर तुम्हाला कळलं की अरे मला गहूच उगवायचे, मग तुम्ही इंटेन्शनली काय म्हणाल, अरे आय हॅव टू रिमूव्ह दिस वीड्स. मग ते वीड्स असतील, त्याचे बीज असतील, तुम्ही बाजूला काढाल आणि बरोबर जे गहू आहे त्याच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल. तर हा चॉईस आपल्याकडे आहे आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांनी म्हटलंय प्लांट्स गुड सीड्स डेली, म्हणजे रोज तुम्ही चांगले सीड्स तुमच्या मनामध्ये रुजवा. निग्लेक्ट निग्लेक्ट वीड्स ग्रो ऑटोमॅटिकली. जर तुम्ही निग्लेक्ट केले, तुम्ही चांगले पॉझिटिव्ह थॉट्स जर रोज इम्प्लिमेंट केले नाही, किंवा सॉरी प्लांट केले नाहीत किंवा रुजवले नाहीत, तर मग किंवा ते निग्लेक्ट केले नाहीत, तुम्ही निगेटिव्ह थॉट्स निग्लेक्ट केले नाही, तर मग गवत उगवायला सुरुवात होईल. ओके, मग हे तुमच्या हातामध्ये आहे. जसं मला बऱ्याच वेळेस छान वाटतं की आपला जो रीडिंग क्लब आहे, त्या माध्यमातनं का असे ना, किंवा बरेच समाजामध्ये खूप छान छान माध्यमं आहेत. त्या माध्यमातनं आपण रोज अर्धा तास का होईना एक चांगले थॉट्स ऐकतोय, त्याच्यावर ब्रेन स्टॉर्मिंग होते. ओके, एक छान पद्धतीने सगळेजण डिस्कशन करतायत आणि एक नवीन रोजचं रोजचं एक नवीन थॉट्स आपल्या ऐकायला मिळतोय, बोलायला मिळतोय, पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याचा कुठेतरी परिणाम होतोय. त्यामुळे मी जसं आधी सांगितलं होतं की जे पहिल्यापासून जॉईंट आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्या एकूण 3 महिन्यामध्येच बदल घडायला सुरुवात होतील. कारण दिवसातला हा अर्धा तास झोपण्यापूर्वीचा तुम्ही देताय, म्हटलं हा डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडवर इफेक्ट करतो आणि त्यामुळे तुमचं आयुष्य बदलतं. तरी अजून बऱ्याच जणांना थोडी शंका असेल की कसं बदलतं. काही अ, उदाहरणं अजून पुढे आहेत, ते मी तुम्हाला देतो. चॅप्टर थोडासा मोठा आहे, पण मी लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर सबकॉन्शियस माइंडकडे तुम्ही जे काही थॉट्स प्रोसेस करताय, त्यामुळे तुमचं आयुष्य कसं बदलतं, याचे काही उदाहरणं मी इनडायरेक्टली इथे देईल. तत्पूर्वी त्याच्यामध्ये जो पुढचा पार्ट सांगितलाय, तो असा सांगितलाय, द सिक्रेट इन्ग्रेडियंट इमोशन. जर ऑटो सजेशन तुम्हाला समजलं असेल, की मी थॉट चांगले दिले पाहिजे बाबा, मग चांगले थॉट दिले की चांगलं होतं. पण इथे लगेच दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय, की हे थॉट्स नुसतं देऊन नाही चालणार, त्याच्यामध्ये इमोशन्स पण पाहिजे. ओके, त्यात काहीतरी भावना पण पाहिजे. नाही तुम्ही म्हणाल फक्त मी म्हटलं की आय एम अ बिलियनियर, आय एम बिलियनियर, नाही नाही चालणार. त्याच्यामागे तुमची तळमळ पाहिजे, तुमचे प्रयत्न पाहिजे. ओके, तुमचा त्याच्यामागचा उद्देश पाहिजे. ओके, जसं फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की लोकांची सगळ्यांची सेवा करावी. पण का करावी याची भावना पण, ती तळमळीत भावना पण माझ्या मनामध्ये पाहिजे. नुसतं फक्त वाक्य म्हणून तुम्हाला कुठलीच गोष्ट मिळणार नाही. त्यांनी ते डायरेक्ट सिंपल सांगितलेलं आहे. ते असं म्हणतायत की रिपीटेड 1 मिलियन टाइम्स विदाउट इमोशन झिरो रिझल्ट. जर एखादी गोष्ट तुम्ही 1 मिलियन टाइम्स रिपीट केली आणि त्याच्यामध्ये इमोशन्सच नसल्या, तर तुम्हाला त्याचा रिझल्टच भेटणार नाही. यू विल गेट नो रिझल्ट अबाउट दॅट. तर त्याच्यामध्ये इमोशन्स पाहिजे. इमोशन हे एक फ्युएल आहे. मग त्यांनी असं सांगितलंय की वर्ड्स अफर्मेशन स्टेटमेंट तुम्ही रोज लिहिणार आहात, किंवा अफर्मेशन तर तुम्ही लिहायचे आहेत, पण त्याला जोड द्यायची ती म्हणजे फिलिंगशी, म्हणजे इमोशन्सशी. आणि इमोशनमध्ये ते बिलीफ पण तुमचं असलं पाहिजे. किंवा असं म्हणूया आपण, इमोशन बिलीफ हे एकत्र जरी थोडंफार केलं तरी चालेल. की मी जे म्हणतोय की आय एम अ बेस्ट. ओके, मग त्यावर तुमचा विश्वासही असला पाहिजे की हा मी खरंच बेस्ट आहे आणि मी बेस्टच आहे आणि मी जे करतोय ते खूप छान करतोय. ओके, तो बिलीफ तुम्हाला पाहिजे. नाही तर फक्त आय एम अ बेस्ट, आय एम हेल्दी अँड आय एम फिट एवढं म्हणून फक्त चालणार नाही. त्याचबरोबर तुमचा फेथ पण हवं. फेथ म्हणजे काय, की मी जे अफर्म करतो आहे किंवा मी जे ऑटो सजेशन दिलेलं आहे आणि हे पूर्णच होणार आहे. ओके, यात मला तीळ मात्र ही शंका नाही. ओके, मग जर शंका असली, जसं टायरमध्ये तुम्ही हवा भरली, ओके, आणि तुम्हाला शंका आली, म्हणजे समजा एखादी पिन त्या टायराला मारली, टायर किती जरी मोठं असलं आणि एक जर पिन त्याला मारली तर ते पूर्ण हवा निघून जाते. तसं शंकेचं असतं. जर तुम्ही खूप छान करताय आणि तुम्हाला एकदम एखादी शंका आली, तर त्या शंकेमुळे काय होतं, तुम्ही जे पण काही मेहनत केलेली ती सगळी निघून जाते. ती एकदम फूस होऊन जाते, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमचं अफर्मेशन्स, त्याच्या मागचे इमोशन्स आणि फेथ. त्यांनी एक वाक्य खूप छान म्हटलं. आता हे मी पण माझ्या एक विजन बोर्डवर किंवा माझ्या पुढच्या याच्यात लिहिणार आहे. त्यांनी असं म्हटलंय की डे बाय डे इन एव्हरी वे आय एम अ गेटिंग बेटर अँड बेटर. बघा किती छान आहे. जाता येता म्हणण्याची गोष्ट आहे, जाता येता ॲटोसजेशनची गोष्ट आहे, की मी डे बाय डे, मी जसं दिवसेंदिवस मी काय होतोय, इन एव्हरी वे. इन एव्हरी वे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मला हेल्दी व्हायचंय,
होणार आहे. मला वेल्दी व्हायचंय, मी होणार आहे. मला माइंड खूप छान ठेवायचंय, होणार आहे. म्हणजे शांती पाहिजे, होणार. डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. मी रोज अजून मोठा मोठा खूप छान 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 होत चाललोय. किती छान वाक्य आहे. बस एवढं जरी आपण लक्षात ठेवलं ना, तरी पण मला वाटतं ॲटो सजेशन तुमचं खूप छान पद्धतीने पुढे फॉलो होईल. पुढे ते म्हणतात की आता स्टेप ऍक्शन प्लॅन त्यांनी सांगितलाय. मग आता कसं करायचं बाबा, जसं आपण मी म्हटलं स्टार्टिंगला की कॉन्शियस माइंडकडनं ॲटो सजेशन देऊन सबकॉन्शियस माइंडमध्ये कसं जाऊ शकतो, याची काय मेथड आहे. मग त्यांनी त्यासाठी मेथड सांगितली की तुम्ही एका शांत ठिकाणी जाऊन बसा, क्वाईट प्लेस. ओके, आणि डोळे शांत, म्हणजे डोळे शांत प्लेसमध्ये डोळे जाऊन शांत मिटा. ओके, डोळे शांत ठेवल्यानंतर सगळीकडे शांतता पसरू द्या आणि एकदा शांत ठिकाणी तुम्ही बसलेले आहात आणि तिथे तुम्हाला म्हणायचंय, यू नीड टू रीड युअर रिटर्न स्टेटमेंट अलाउड विथ द इमोशन अँड फेथ. ओके, मग तिथे तुम्ही जे काही अफॉर्म केलेलं आहे, जे पण तुमचं विजन आहे, जे पण तुमचं मिशन आहे, जे पण तुम्हाला लाईफमध्ये हवंय, ते तुम्ही जोरात म्हणायला सुरुवात करा. हे कधी करायचे? रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर. नाहीतर तुम्हाला असं वाटेल ॲटो सजेशन सांगितलंय, मग आता मी दिवसभर ओरडत बसतो. लोक वेडं म्हणतील आणि त्याची गरजच नाहीये. वी नीड टू गो सायंटिफिकली. सायंटिफिकली त्याने सांगितलंय की रात्री तुमचं जे अवचेतन मन असतं, दॅट इज सबकॉन्शियस माइंड, हे खूप जास्त ॲक्सेप्टर मोडमध्ये असतं आणि सकाळी पण ते सगळ्यात जास्त ॲक्सेप्टर मोडमध्ये असतं. इव्हन मी तर म्हणेल ब्रह्ममुहूर्ताचा पण तुम्ही अभ्यास करा, की सकाळी सूर्यास्ताच्या आधी 96 मिनिट्स, सूर्य उगवण्याच्या आधी 96 मिनिटचा जो कालावधी, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्या काळामध्ये पण ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, ॲटोसजेशन खूप वेगळ्या लेवलला कार्यरत असतं किंवा होतं. मग तो जरी वेळ तुम्हाला साधता आला, तोही खूप छान आहे. मग शांत प्लेस पण मिळते, म्हणजे शांतता पण मिळते आणि खूप छान पद्धतीने ते कनेक्ट होतं. मग ह्या शांततेच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे अफर्मेशन म्हणायचे आहे आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे तुमचा गोल. आणि त्या व्हिज्युअलाइज करताना तुम्हाला म्हणायचंय, सी युअर सेल्फ ऑलरेडी इन द पोझिशन ऑफ युअर डिझायर. मग व्हिज्युअलाइज करताना मला जी हवंय त्या ठिकाणी मी ऑलरेडी पोहोचलो आहे, असं व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करायची. की असं नाही मला मिळेलच. मी मी त्या चुका बऱ्याच केलेल्या आहे. मी काय विचार करायचो ना, हा मला यश मिळेलच. ओके, मी यश मिळवणारच. आपण असं या पद्धतीने बोलतो ना, तसं न बोलता नाही, मला यश मिळालेलंच आहे. आय एम अ बेस्ट अँड नाऊ आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. ओके, मी बेस्टच आहे. ओके, असं तुम्ही स्वतःला म्हणायचंय. फ्युचरमध्ये नाही जायचंय, आत्ता प्रेझेंटमध्ये जायचंय, कारण हे सबकॉन्शियस माइंड कळतं. आणि माझा पर्सनली अनुभव आहे, जेव्हा मी असं म्हणतो की आय एम अ बेस्ट पब्लिक स्पीकर, ओके, तर मला प्रत्येक वेळेस जाणवतं की इथे मी अजून इम्प्रूव्ह करू शकतो का? अजून मला कसं स्वतःला अजून छान पद्धतीने रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. आय थिंक ऑटोमॅटिकली. ओके, आणि प्रत्येक वेळेस चालताना, बोलताना वाटतं की नाही, हां, की एक फुल ऑडियन्स आहे, त्याच्यासमोर आपण बोलतो आहोत. मग प्रत्येक गोष्टी पर्कलेट होत असतात, बोलता येत असतात. पण हे जर मी म्हटलं की मला व्हायचंय, तर मग काय होतं की द सबकॉन्शियस माइंड गेट स्लगिश. ते अरे व्हायचंय ना, ठीक आहे, बघू आपण तेव्हा करायचं. नाही, पण यू आर द बेस्ट असं जेव्हा तुम्ही म्हणता, तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी रेडी व्हायला सुरुवात होतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे. तुम्हाला त्या गोष्टी, तुम्ही सगळेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात खूप छान काम करणारे मंडळी आहात, तर तुम्हाला त्याचा अनुभव आलेलाच असेल. त्याच्यानंतर रिटर्न कॉपी एव्हरीवेअर. म्हणजे शक्यतो एव्हरीवेअर म्हणण्यापेक्षा तुमच्या व्हिजन बोर्डला तरी ती असली पाहिजे. मेमोराइज इट अंटिल बिलीफ बिकम ॲब्सोल्युटली फेथ. आणि ती लिहून ठेवा. त्या ज्या गोष्टी तुमच्या अफर्मेशन्स आहेत त्या लिहून ठेवा तुमच्या व्हिजन बोर्डला. त्या जाता येता वाचा. त्या तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. जाता येता तुम्हाला बोलता आल्या पाहिजे. तर या पद्धतीने ते वर्कआउट करा. एक सॅम्पल स्टेटमेंट पण आपण इथे लिहिलंय. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की समजा बाय एप्रिल म्हणायच्या बाय डिसेंबर 2016 आय विल हॅव 1 CR इन माय पोझिशन. म्हणजे ह्या येत्या 31 डिसेंबर पर्यंत माझ्याकडे 1 CR एवढी अमाऊंट माझ्या स्वतःची असेल. इन रिटर्न आय विल डॅश डॅश विथ फुल एफर्ट्स अँड क्वालिटीज. इन रिटर्न आय विल गिव्ह, फॉर एक्झाम्पल, एज्युकेशन विथ फुल एफर्ट्स अँड क्वालिटी. मग मी याच्या बदल्यात काय देणार आहे? म्हणजे मी युनिव्हर्सकडनं मागतोच आहे. पण इथे त्यांनी सिम्पल सांगितलं, तुम्ही मागताय ना, मग त्याच्या बदल्यात काय देणार आहे? कारण त्याची काही कॉस्ट असते ना, म्हणजे यू नीड टू गिव्ह अ सर्व्हिस. हे आपण मागच्या पाठात पण बघितलं, जोसेफ मर्फीने सांगितलेलंच आपल्याला. तर माझी एवढी अमाऊंट मी व्हिज्युअलाइज केली आणि मला ती मिळणारच आहे. पण या बदल्यात मी काय देणार आहे ते पण तुम्ही स्वतःशी बोलायचं. आय बिलीव्ह आय हॅव धिस. माय फेथ इज सो स्ट्रॉंग अँड आय कॅन सी अँड टच इट नाव. माझं फेथ एवढा स्ट्रॉंग आहे की मला माहिती मी ते आता केलेलं आहे आणि मी ते बघू शकतोय आणि त्याला मी टच करू शकतोय. त्याच्यानंतर पुढची स्टेप त्यांनी सांगितली आहे की व्हिज्युअलायझेशन
सी इट बिफोर यू हॅव इट. म्हणजे आता मी जे सांगितलं तेच व्हिज्युअलाइज एक्सटेन्शन सांगितलंय त्यांनी, की व्हिज्युअलाइज मध्ये तुम्ही ते व्हिज्युअलाइज करायचं की ती गोष्ट तुम्हाला आता मिळालेलीच आहे. ओके. आणि ही डोळे बंद करून तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी लहानपणी आम्हाला एक भाटजिरे सर होते आणि ते आम्हाला मानस पूजा करून घ्यायचे. लिटरली मी 10वीच्या आत, हे मला माहित नव्हतं याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. पण 10वीच्या आत असताना ते अक्षरशः आम्हाला 10:30 म्हणजे 11ला समजा शाळा असेल किंवा 10ला शाळा असेल तर आम्हाला ग्राउंडवर बसवायचे, डोळे बंद करायला लावायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही आता व्हिज्युअलाइज करायचंय, म्हणजे मानसपूजा करायची. मग मानसपूजा म्हणजे काय ते सांगायचे की चला आता आपल्याला गावाबाहेरच्या देवीला जायचंय. मग जाताना आपण मस्त रिक्षा पकडूया, रिक्षाला हात देऊया, रिक्षा भेटली, त्याच्याबरोबर पैसे ठरलेले आहेत. मग 10 रुपयात ती आपल्याला गावाबाहेरच्या देवीला जाऊन सोडणार आहे. मग देवीच्या इथे गेल्यानंतर मग मी माझे चपला काढल्यात, मग तिथे देवीला काहीतरी द्यायला पाहिजे, मग मी फूल हार घेतले, हे सगळं इमॅजिन करतोय आम्ही. हा म्हणजे ते त्या पद्धतीने चाललंय सगळं. आणि मग मी हार घेतले, नंतर शनिदेव पण आहे, मग मी त्यासाठी तेल पण घेतलं. मग असं करत करत मी देवालयात गेलो, देवाच्या इथपर्यंत गेलो, मग तिथे गर्दी होती, मग तिथे थांबलो, मग घंटा वाजवली. मग तिथे गोल राऊंड मारला. राऊंड मारल्यानंतर तिथे पाया पडल्या, तिथे भटजी होते, भटजीने नारळ फोडलेलं होतं, मग त्यांनी मला प्रसाद दिला, मी प्रसाद घेतला, मी प्रसाद खातोय. तेवढ्यात मी दुसरीकडे आलो, माझ्या मित्रांना आवाज दिला, मी परत आता शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि मग मी आता परत रिटर्न जर्नीला येतोय. असं करत करत डिटेलिंग मध्ये ते आम्हाला 10, 15, 20 मिनिटानंतर शाळेत घेऊन यायचे. हे सगळं आम्ही मनाने करायचो. ओके. द सेम थिंग वी नीड टू व्हिज्युअलाइज. तुम्हाला जे पण तुमच्या आयुष्यामध्ये हवंय, ओके, ते सगळं तुम्ही करत 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 जायचंय, त्या प्रोसेसमध्ये जायचंय. याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन. इथे एक्झाम्पल त्यांनी मायकल फेप्स यांचं दिलंय. आता हे जरी अदर कंट्रीचं असेल तर इथले कितीतरी एक्झाम्पल आहेत. भीष्मराज बाम यांनी राहुल द्रविड यांना तयार केलेलं आहे. अंजली भागवत यांना तयार केलंय. तर ते भीष्मराज बाम ते याविषयी खूप जास्त बोलायचे, की एखादा सैनिक जरी आजारी असेल तरी तो कसा रिकवर त्यांनी केलेले आहेत, रिकवर कसे रिकवर केलेले आहेत, व्हिज्युअलायझेशन टेक्निकने रिकवर केले. एखादा सामना आपल्याला खेळायला जायचा आहे, तो आधीच मनामध्ये खेळून झालेला असायचा, की मी असा जातोय, मी तिथे असा षटकार मारतोय, ह्या सगळ्या गोष्टी ते व्हिज्युअलाइज करून घ्यायच्यात आणि त्यानुसार हे सगळे प्लेयर खेळायचे. मग मला असं वाटतं, की एवढे सगळे सायंटिस्ट आपल्याला सांगतात, एवढे सगळे लेखक आपल्याला सांगतात, मग आपण का आळस करतो हे सगळ्या गोष्टी करायच्या? आपण खरंच वेळच देत नाही. आपण असं वाटतं, की नाही मी इतका धावपळीत असतो, की हे करू का, ते करू का? अरे हे करायची गरजच नाही. सगळं मनाच्या इथून चालतंय. शांत बसा, व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला जे हवंय ते भेटणारच आहे. तुम्ही इझिली, स्मूथली करणार आहात. ओके. पण मग याच्यावर तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही हे थोडं सिरियसली घेतलं पाहिजे. तर त्यांनी म्हटलंय की व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरा. त्याच्यानंतर इथे शेवटाकडे थोडं येतोय, पण याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय. कन्सिडर प्लेइंग अ perfectly legitimate tricks on your subconscious mind by making it believe, because you believe it, that the money is already awaiting your claim, that is must hand over to your practical plans. फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप व्हिज्युअलाइज करत असाल पैसे मिळवण्याचा, तर पैसा ऑलरेडी तिथे आलेला आहे. यू नीड टू क्लेम इट. तुम्ही मागतच नाहीये, तुम्ही क्लेमच करत नाही की मला पैसा हवाय, हा माझा आहे म्हणून. ओके. तुम्ही क्लेम करा, तो पैसा तुम्हाला मिळेल. मग तुम्ही म्हणाल, सर काय बोलताय तुम्ही, असं लगेच क्लेम करेल मला मिळेल, असं कसं होईल? यांनी सिंपल सांगितलंय, वेन यू क्लेम इट, ओके, सबकॉन्शियस माइंडला क्लेम करायचंय. सबकॉन्शियस माइंडने क्लेम केलं, हा माझा पैसा आहे, मला हा हवाय. सबकॉन्शियस माइंडच तुम्हाला पुढचे वेज दाखवतो, की हा तुला कसा मिळणार आहे. ओके. तुम्हाला फक्त ते आयडेंटिफाय करायचं आहे, अरे सबकॉन्शियस माइंडने असं सांगितलंय का, आय विल ऍक्सेप्ट इट. त्यांनी लिहून दिलंय, ते असं म्हणतायत की बिलीव्ह फर्स्ट, की तुम्हाला काहीतरी भेटणार आहे, तुम्ही जे व्हिज्युअलाइज केलंय ते तुम्हाला भेटणार आहे. सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करतं, पहिले तुम्ही बिलीव्ह करतात, सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करतं. आणि प्लॅन फ्लॅश ॲज अ इन्स्पिरेशन, आणि काहीतरी प्लॅन तुमच्या डोक्यात येतो, तो इन्स्पायर करतो तुम्हाला, की अरे हा प्लॅन आपण वर्क करायला पाहिजे. तो तुम्हाला अचानक येतो तुमच्या मला अशी कितीतरी आयडिया झालेल्या आहेत, कितीतरी आयडिया आलेल्या आहेत, की ते एकदम फ्लॅशिंग. मग मला असं वाटतं, की हाऊ कॅन आय गेट सच आयडिया. ओके. अशा बऱ्याच आहे, मी कधी पर्सनली तुम्हाला काही गोष्टी सांगेल, की अशी आयडिया ह्या लेवलला वर्कआउट होऊ शकते का? असं अशा म्हणजे आपणच थोडं सरप्राईज होऊन जातो आपल्याला. तर त्या आयडिया येतात, त्याच्यावर तुम्ही घेतल्या पाहिजे, त्याच्यावर वर्कआउट करायला पाहिजे. त्यांनी सांगितलंय, ॲक्ट इमिजिएटली. लगेच तुम्हाला त्या आयडिया आल्या, की त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. जर नाही केली, डिले इज अ फॅटल टू सक्सेस. जर तुम्ही त्या आयडियांवर वर्कआउट नाही केलं, तर तुमच्या यशासाठी ते हानिकारक आहे. ते यश तुम्हाला ते मिळणारच नाही. नाहीतर मग आम्ही सगळंच करतोय आणि सगळंच होतंय, पण मी काही वर्कआउटच करत नाही त्याच्यावर, तर काही उपयोग नाही. जसं मी मागे पण ती गोष्ट सांगितली, ती आहे आता फक्त एक आहे, म्हणजे या फ्लोमध्ये म्हणून सांगतो, की एक मनुष्य होता आणि त्याचा देवावर खूप विश्वास होता. तो म्हणायचा, की देव आहे ना, सगळं माझं सांभाळून घेईल, मला काहीच टेन्शन नाही, सगळं आम्ही देवावर सोपवलंय.
मग असंच एक दिवस तो राहत असताना त्यांच्या गावामध्ये पूर येतो. आणि इतका पूर येतो की सगळे वाहून जातात. तो पण वाहून जातो आणि पुरामध्ये तो कुठेतरी एखाद्या पुरामध्ये पाण्यामध्ये लटकून राहतो, कुठेतरी अडकला जातो. तेवढ्यात प्रशासनाला कळतं की अरे हा कुठेतरी अडकलाय. प्रशासन काय करतं, त्यासाठी एक बोट पाठवतो, म्हणजे जहाज पाठवतो. जहाज पाठवल्यानंतर त्याच्याकडे दोरी फेकली जाते की अरे जर दोरी पकड आणि चल निघ. तो म्हणे तुमच्या दोरीची माझ्याकडे मला गरज नाही, म्हणे देव आहे, देव मला वाचवेल. तुम्ही जा म्हणे. तर जहाज पण निघून जातं, म्हणजे ती बोट निघून जाते. मग थोड्या वेळानंतर मग हेलिकॉप्टर येतं. हेलिकॉप्टर पण दोर पाठवतं आणि त्याला सांगतं की अरे धर तू आता, चल बाबा. तर हा म्हणतो नाही नाही, माझा सगळा विश्वास देवावर आहे म्हणे. तू मला काय मदत करशील म्हणे. देव आहे, मला देव मदत करेल, तू जा म्हणे. असं करत करत सगळ्या एड्स, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतात, तो त्याला हकलून देतो. आणि मग नंतर इतका पूर वाढतो, इतका पूर वाढतो, हा थंडीने कापत 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 रात्र होते आणि मग त्याच्यामध्ये तो मरून जातो. मरून गेल्यानंतर मग तो स्वर्गात जातो, काय काय व्हॉट एव्हर, देवापर्यंत जातो. देवापर्यंत गेल्यानंतर देवाला म्हणतो का रे देवा, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि सगळ्या गोष्टी मी तुला सांगायचो आणि तुला मी हे सगळं सांगितलं आणि तुला म्हणत होतो की तू मला वाचव, मग तू मला वाचवायला का नाही आलास? मग देव म्हणतो अरे बापरे, म्हणे अरे हेलिकॉप्टर मीच पाठवलं, जहाज मीच पाठवलं, लोकांची मदत मीच पाठवली, तू कुठलीच ऍक्सेप्ट नाही केली, म्हणजे आता मी कुठल्या पद्धतीने तुझ्यापर्यंत यायचं होतं. ओके, द मॉरल ऑफ स्टोरी इज दॅट की तुमच्या आयुष्यामध्ये पण सबकॉन्शियस माइंड वेगवेगळ्या पद्धतीने सुचवत असतं. त्या गोष्टी तुम्हाला पटकन कळायला पाहिजे. त्या गोष्टी तुम्हाला पटकन तुम्ही ती अपॉर्च्युनिटी ग्राप्स केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी ना तुम्ही ओपन अप असलं पाहिजे. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काहीतरी ऑर्डर दिलेली. ओके, म्हणजे समजा मी इडलीची ऑर्डर दिली याच्यामध्ये, तर कोणी जर म्हटलं अरे इडली कोणाची आहे?" तर माझे कान जातात ना, हा माझी, लगेच मी हात वर करतो. कारण मला माहिती मी इडलीची ऑर्डर दिली. तसंच तुम्ही सबकॉन्शियस माइंडला आधीच सांगितलं की मला ही गोष्ट हवी. आणि मग जर तुम्हाला कुठेतरी हालचाल दिसली, तुम्हाला कळलं अरे हा मी ते मागितलंय, हा बहुतेक ही माझीच असेल, मी आय विल ग्राफ्स देत. पण तुम्ही काही मागितलेलंच नसेल तर तुम्हाला यू विल नॉट गेट एनी फ्लॅश और यू विल नॉट गेट एनी आयडियाज. ओके, हे इतकं सिम्पल आहे. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉईंट. स्पीड जास्त होत असला तर तसं मला सांगा. अजून एक 5 मिनिटाच्या आत मी संपवतो. इथे ते म्हणतायत की द प्राइज परसिस्टन्स, म्हणजे यासाठी हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आयुष्यामध्ये हव्या असतील, त्यासाठी परसिस्टन्स खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे तुम्ही कायम त्या जागेवर किंवा कायम त्या प्लॅनवर राहणं गरजेचं आहे. धडसोड वृत्ती तुम्हाला तिथे नकोय. नाही तर मी आज हा प्लॅन, हे आज मॅनिफेस्ट केलं, उद्या हे मॅनिफेस्ट करतोय, परवा ते करतोय, अशा गोष्टी नाही चालणार. तुम्हाला त्या ऑर्डरवर तुम्ही जे काय मागताय किंवा तुम्ही जी गोष्टीसाठी तुम्ही जीव काढताय त्यासाठी पूर्ण डिवोशन देऊन त्या रस्त्यावर राहणं खूप महत्वाचं आहे. त्याने एक छान उदाहरण बायसिकलचं दिलेलं आहे. ते म्हणतात की नो बडी राईड्स परफेक्टली इन द फर्स्ट टाइम. यू फॉल, यू वोबल अँड यू डाऊट. कोणीही असं नाही की एका दिवसात सायकल शिकलं. बऱ्याच वेळेस पडल्यासारखं होतं, बऱ्याच वेळेस लागतं. पण याचा अर्थ आपण मग सायकल शिकायचं किंवा सायकल चालवायचं सोडून देतो का? नाही. बट यू डोंट अबॅन्डन द आयडिया दॅट सायकलिंग इज पॉसिबल. ओके, की सायकल चालू शकते, 2 पायऱ्यावर चाक चालू शकतं, याची आयडिया तुम्ही काही सोडून देत नाही. ओके, ती जरी इम्पॉसिबल वाटली आणि तुम्ही जरी धडपडत असाल तरी तुम्ही असं म्हणत नाही अरे 2 पायावर कुठे सायकल चालता येते. Auto suggestion works the same way. Persist through the awkwardness. The reward, the subconscious that work for you. मग तसंच आहे, सबकॉन्शियस माइंड हे तुमच्यासाठी काम करतं. ओके, तर तुम्ही जसं सायकलवर आपण शंका घेत नाही, तसं सबकॉन्शियस माइंडवर शंका घेऊ नका. तुम्ही प्रयत्न करा त्याच्याशी बोलायचा, त्याच्यापर्यंत तो थॉट प्रोसेस पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस तुम्ही तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. इथे काही पॉवर कोट्स आहेत, जे मला वाटलं की इथे लिहावेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, नेपोलियन हिल यांचंच एक वाक्य आहे. नो थॉट्स, निगेटिव्ह और पॉझिटिव्ह, कॅन एंटर द सबकॉन्शियस माइंड विदाउट द एड ऑफ ऑटो सजेशन. बघा, कुठलाही निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, हे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जे पाठवताय ते तुमच्या विचाराशिवाय पाठवू शकत नाही. म्हणजे काय, नो थॉट्स निगेटिव्ह और पॉझिटिव्ह कॅन एंटर द सबकॉन्शियस माइंड विदाउट द एड ऑफ ऑटो सजेशन. जोपर्यंत तुम्ही ऑटो सजेस्ट करत नाही तोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाणार नाही. मग तो थॉट निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो. तुम्ही जर 4 वेळेस किंवा तुमचं इनडायरेक्टली ते इमोशन असेल की तुम्ही डम आहात, तर तुम्हाला खरंच ते डम वाटायला लागेल. तुम्ही समजा म्हटलं नाही ही डील मी क्रॅक करणार आहे, आय हॅव दॅट ॲबिलिटी, तर ऑटोमॅटिक तुम्हाला ते विचार सुचतात, तुम्ही तुमचा हात रेस करतात, बोलून जातात मीटिंगमध्ये, तो तुम्हाला चान्स भेटतो आणि ती ऑर्डर पण तुम्हाला मिळून जाते. हे ॲटो काही गोष्टी होतात ना आपल्याला, डायरेक्ट मी कसं काय बोललो, मला कसं सुचलं, आय डोंट नो, पण मी बोलून गेलो. द थिंक इज दॅट तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली हे बोलत असतात, याच्या मागे तुमचं ॲटो सजेशनच आहे.
पुढचा थॉट आहे, मॅन मे बिकम मास्टर ऑफ हिमसेल्फ अँड हिज इन्व्हायरमेंट बिकॉज ही हॅज द पॉवर टू इन्फ्लुअन्स हिज ओन सबकॉन्शियस माइंड. आपलं जे काही इन्व्हायरमेंट आहे हे सगळं सबकॉन्शियस माइंडमुळे आहे आणि त्याला आपण इन्फ्लुअन्स करू शकतो. ही ॲबिलिटी पण तुम्ही लक्षात घ्या. आय एम द मास्टर ऑफ माय फेट अँड आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल, विच इज रिटन बाय हेनले. आणि इथे हिल यांनी ते कोट केलंय. म्हणजे काय, आय एम द मास्टर ऑफ माय फेट, हे पण आपण वाक्य आपल्या व्हिजन बोर्डवर लिहू शकतो. की कोणामुळेच मी मागे किंवा पुढे जात नाहीये. आय एम अ मास्टर ऑफ माय फेट. जे काय होतं ते माझ्यामुळेच होतंय. जे काय होणार आहे ते माझ्यामुळे होणार आहे. आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. आणि मी ह्या माझ्या आत्म्याचा, माझ्या मनाचा, माझ्या सबकॉन्शियस माइंडचा मी कॅप्टन आहे. सो दॅट्स इट फ्रॉम दिस चॅप्टर. ओके. या चॅप्टरमध्ये आपण शिकलो आहोत की ॲटोसजेशन हे एक ब्रिज आहे बिटवीन द सबकॉन्शियस माइंड अँड कॉन्शियस माइंड. इमोशन अँड फेथ जर आपला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये खूप लवकर त्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन आपण रिपीटेडली करायला पाहिजे, रात्री आणि सकाळी. त्याचबरोबर व्हॉट एव्हर द क्ल्यूज वी आर गेटिंग फ्रॉम द इन्व्हायरमेंट ऑर सबकॉन्शियस माइंड, वी शुड ऍक्ट इमिजिएटली. अँड द लास्ट वन दॅट इज अ पर्सिस्टन्स. पर्सिस्टन्स हे नॉन निगोशिएबल आहे. तुम्हाला पर्सिस्टन्स दाखवावीच लागेल. तुम्ही समजा असा संकल्प केला असेल की मला रोज सकाळी 5ला उठायचं, तर उठायलाच लागेल. याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये. तुम्ही किती पर्सिस्टन्स राहतात त्यावरच तुमचं यश हे अवलंबून आहे. आय एम द मास्टर ऑफ माय फेथ अँड आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. दॅट्स इट फ्रॉम मी. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हाला याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचंय? किंवा इथे मी काही प्रश्न पण लिहिले होते की व्हॉट इज द मोस्ट डॉमिनंट थॉट्स रनिंग इन युअर माइंड टुडे अँड इट इज सर्व्हिंग यू ऑर सबोकेटिंग यू. मग दिवसभरामध्ये असा एखादा थॉट्स तुमचा कुठला चालला होता की त्याच्यामुळे तुम्ही एक तर प्रमोट झाला असेल किंवा डिमोटिवेट झाला असेल, असा पण एखादा थॉट तुम्ही इथे शेअर करू शकता. येस. कोणाला काही ऍड ऑन करायचं आहे? सर, खूप दिवसांपासून मी एका गोष्टीसाठी प्रयत्न करत होते आणि येस. आज तो दिवस होता आणि मी सकाळपासून ती गोष्ट ऑलरेडी घडली आहे यासाठी खूप ग्रेटफुलनेस राहत होते. आणि दुसरं की फ्रिक्वेन्सी, म्हणजे ऑलरेडी ती गोष्ट घडली आहे आणि यासाठी मी दिवसभर आनंदी होते. अरे वा. आणि अर्धा दिवस संपल्यावर ती गोष्ट तशीच घडली जशी मला हवी होती. वा. ग्रेट. हा, म्हणजे हे आजचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं असं मला ऍड करायचं होतं, आपण जगताना ना कॉन्शियसली जगत नाही. म्हणजे आपण ही गोष्ट खूप प्रकर्षाने फॉलो केली पाहिजे की माझ्या डोक्यात काय थॉट्स चालू आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह होत जातो तेव्हा आपण स्वतःलाच थांबवता यायला पाहिजे आपल्याला स्वतःला. बरोबर. आणि आपल्याला जी गोष्ट हवी आहे आपण त्या तीव्रतेने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय का, हे पण आपण बघायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, आपण तेवढं सिरियसली आपल्याला गोष्टी हव्या असतात पण आपण सिरियसली त्याच्यावरती कामच करत नाही. एक्झॅक्टली, खरंय. किंवा सारखं सारखं त्या गोष्टीसाठी आपण ग्रेटफुल जरी राहिलो तरी त्या गोष्टी फार पटकन आपल्या समोर येतात. खरंच, खरंच. बरोबर आहे. कारण आपण त्याच गोष्टीविषयी ग्रेटफुल राहतो, याचा अर्थ त्याच गोष्टीविषयी विचार करतोय. मग बरोबर तीच फ्रिक्वेन्सी आपण लावून धरली आणि त्याच गोष्टी आपल्याकडे बरोबर येतात. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जे हवंय त्याविषयी आपण कमी बोलतो. जे नकोय त्याविषयी जास्त बडबड, जास्त नावं ठेवणं, याच्यामध्ये आपला वेळ जातो. छान. आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच आठवड्यापासून मी फॉलो करते, काहीही कुठल्याच गोष्टीबद्दल कंप्लेंट करायची नाही. वा. म्हणजे व्यक्ती असू दे किंवा परिस्थिती असू देत किंवा काही पण कंप्लेंट करायचीच नाही. उलट जितक्या जास्त गोष्टींबद्दल तुम्ही थँकफुल राहू शकता ते करायचं. वा. मग जमतंय का? जमतंय कारण मी खूप कॉन्शियसली राहतेय सर. अच्छा. म्हणजे आता कदाचित मला ती सवय लागली म्हणजे गेल्या 5-6 महिन्यापासून. हा. थोडा 1-2 महिने गेले या गोष्टीसाठी, पण आता ती सवय लागली आहे की छोट्या छोट्या गोष्टी, कारण मला कळलंय आता की हम्म. जेव्हा आपण ग्रेटफुल राहतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण थँक्यू बोलतो, ती सोडून अजून 3-4 गोष्टी चांगल्या आपल्या समोर येतात. म्हणजे हे मी अनुभवते. अच्छा. ग्रेट. खूपच छान, खूपच छान. छान. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचं आहे? ऋषी सरांचा इथे मेसेज आहे. आय एम विथ माय फ्रेंड्स एव्हरी डे अँड ही इज गुड विथ मी, ऑलवेज विथ मी, बट ही कंटिन्युअसली शो माय मिस्टेक्स अँड रिअल वन, बट in very aggressive way and always blame me for something wrong happened. He is a good, but it affects my subconscious sometimes maybe because I found that I felt afraid sometimes, feel
अंडर कॉन्फिडेंट समटाइम्स, बट ब्लेस दॅट ही हॅज टू शो माय मिस्टेक इनडायरेक्टली मे अफेक्ट माय सबकॉन्शियस. बहुतेक ऋषींनी जो प्रश्न विचारलाय ना, तर बहुतेक म्हणजे बहुतेक म्हणण्यापेक्षा डायरेक्ट उत्तरच देतो. कसं होतं की ते म्हणतात की त्यांचं जे पार्टनर आहेत, म्हणजे मित्र आहेत, ते खूप चांगले आहेत, पण ते त्यांच्या चुका दाखवतात आणि चुका दाखवल्यानंतर ते खूप अग्रेसिव्ह वेने दाखवतात. ओके. तर म्हणजे मला ऍक्च्युली थोडंसं असं म्हणायचं होतं की बरं आहे की लग्न झालेल्यांचे तर प्रश्न याच्यापेक्षा मोठे आहेत, की जो आपला लाईफ पार्टनरच आहे तोच आपल्याला क्रिटिसाइज करत असतो. ओके. मग इथे तुमचं ठीक आहे, तुमचा मित्र क्रिटिसाइज करतोय, पण इथे आपण ते क्रिटिसिझम कितपर्यंत स्वतःला लावून घ्यायचं. ओके, हा एक मुद्दा आहे, पहिली गोष्ट. ओके, त्यामुळे तुम्हाला जर तो सुरू म्हणजे दुरुस्तच होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, ओके, तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला कणखर करणं गरजेचं आहे, की तू काही म्हणून बट आय नो आय एम द बेस्ट अँड आय एम इम्प्रूव्हिंग. जसं आजचं वाक्य दिलंय, डे बाय डे, इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. हे तुम्ही लगेच तो असं म्हटलं की हा यार, यू आर राईट, थँक्स फॉर शोविंग माय मिस्टेक, डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. हे तुम्ही स्वतःला म्हणायला पाहिजे. पण तुम्ही समजा ते ऍक्सेप्ट केलं, तर सबकॉन्शियस माइंड ते ऍक्सेप्ट करेल, आणि एकदा सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट केलं, तुम्हाला तो प्रूव्ह होऊन जाईल की तो खरंच रॉंग आहे. आणि आपल्या मराठीत म्हटलंय की निंदकाचे घर असावे शेजारी. उलट चांगलं आहे ना, यू शुड टेक अ पॉझिटिव्ह. अरे बरं झालं तू सांगितलं, मी इम्प्रूव्ह होतोय. उलट मला आवर्जून सांग, अग्रेसिव्ह काय, सगळ्यांना ओरडून सांग की माझं चुकलंय, मी अजून इम्प्रूव्ह होईल. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही, आय कांट टॉलरेट दिस. तर मग इथे सांगितलं की हळूहळू, निश्चयाने, अलिप्तपणाने तुम्ही त्यांच्यापासून दूर जायचं. ओके, मग काही अशा गोष्टी आहेत की ते तुम्हाला काही डिसिजन घेऊन हळूहळू, की मला नाही जमत आहे. ओके, तू खूप छान आहेस, पण मला असं वाटतं की आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये. तर ठीक आहे, आपण कमी बोलूया. ओके, त्यामुळे आपण थोडं थांबूया. मग असं करत करत तुम्ही हळूहळू, त्यालाही राग नाही आला पाहिजे, आपल्यालाही छान वाटलं पाहिजे. तुम्ही असे रिलेशन्स म्हणतात ना की तो म्हणजे कुठलाही एंड गोड व्हावा, तसं गोड पद्धतीने जायचं. कधी वाटल्यानंतर परत आपण त्याला रिव्हर्ट बॅक करू शकतो. काही वेळेस काहींच्या परिस्थिती वेगळ्या असतात, काहींचं वाचन वेगळं असतं. त्यामुळे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की म्हणतात ना की अ, त्यातला कडवटपणा निघून जावा. तो माणूस असावा तिथे, पण त्यातला कडवटपणा निघून जावा. मग त्या ब्लेसिंग्स आपण त्याला देऊ शकतो. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा म्हणजे ग्रॅटिट्यूडचा जो मॅजिक मॅजिक नावाचं पुस्तक आहे, रोंडा बन यांनी लिहिलं, त्यात ते त्याने सांगितलंय, तुम्हाला असा काही त्रास होत असेल, तर तो त्रास जास्त न करता तुम्ही थँकफुल व्हायला शिका, की त्या व्यक्तीमुळे तुम्हाला किती चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर थँक्यू म्हणायला सुरुवात करा, त्याच्याविषयी ग्रॅटिट्यूड लिहायला सुरुवात करा. ऑटोमॅटिक तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये बदल झालाय. त्यांनी तर अशी काही उदाहरणं दिली की एखादा बॉस आहे, तो इतका त्रास द्यायचा, तो सुद्धा सुधरून गेलाय. ओके, म्हणजे हे तर उदाहरण तुमच्या सख्या मित्राचं आहे, त्यामुळे काही तसा जास्त इश्यू येणार नाही. तर ग्रॅटिट्यूड लिहायला पण आपण सुरू करायला पाहिजे. तशा मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर हे होतं. ओके, म्हणजे लग्नानंतरचे प्रॉब्लेम दुरुस्त होऊ शकतात. तर हा तर पार्टनर म्हणजे काहीच नाही, याच्यामध्ये खूप मोठा इश्यू हा नाहीये. पण छान आहे, तुम्ही प्रश्न विचारला, दॅट्स ग्रेट. त्यानंतर रुपाली मॅडम म्हणतात की छान झालं सेशन सर, धन्यवाद. येस. तर मग आता इथे आपण सगळेजण थांबूया. ओके, अजून कोणाला काही सजेस्ट करायचं असेल तर हँड राईज करू शकता किंवा डायरेक्टली बोलू शकता, नाही तर आपण इथे थांबू. आणि एक मला विचारायचं होतं की स्लाइड शोने आपण दाखवतोय तर चालेल का सगळ्यांना, का जास्त त्याकडे ऑड होतंय का, दॅट इज गुड थिंग्स टू शेअर? ते फक्त मला जाणून घ्यायचं होतं. जे पीपीटी आपण दाखवतो ते ओके आहे का? हॅलो सर. हा सर. हा मॅम, बोला. त्या पीपीटीच्या वेळेला मला असं वाटतं स्क्रीन शेअरिंग मध्ये फुल स्क्रीन शेअर होतं का हे बघायला लागेल. कारण मग हाफ पोर्शनच व्हिजिबल होतो ना, तर मग ते वाचता येत नाहीये असं होतं. हो का? नाही, मला ते कळलंच नाही की तसं होतंय म्हणून. पण मग मी हं. बघतो फुल शेअरिंग होतंय का नाही असं. हा, ओके. या. चालेल, चालेल. ठीक आहे. आता इथे आपण थांबतो आहोत आणि उद्या परत भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढचा आहे स्पेशलाइज नॉलेज नावाचा फिफ्थ चॅप्टर आहे, तो आपण उद्या बघूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सर. Thank you, sir. Thank you, sir. Thank you.